सुप्रभात सगळ्यांना. वीर इथे बाहेर हॉलमध्ये बसला होता. मी थोडं चहा पित असताना कुठं गायब झालं काय माहिती. पप्पांनी फिरून आणून सोडलं. सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास वीर टेकडीवरती पप्पांबरोबर फिरायला जातो. तर शेट इकडे झोपलेत बघा. मी बाहेर आहे, म्हणजे मला सोडून हा एकटा इथं आले. त्याचं एक कारण आहे. ए सी चालू होता ना, नाही दादा ए सी चालू करून गेला आहे आणि थंड थंड आहे म्हणून. म्हणजे मला माहितीच नाही किती हुशार. दिदीने लावला असेल, कारण दादा अगोदर गेला त्यावेळेस बंद होता. दिदी गेली स्विमिंगला आणि ए सी चालू आहे बघा. म्हणून साहेब इथे येऊन झोपलेत आणि मला माहिती पण नाही, दरवाजे उघडे होते. हां, की आई बसली बाहेर, आपण आईपाशी बसावं. आई फक्त कामापुरती लागते हो ना, जेवायला घालायला, पाणी द्यायला, फिरवायला. हां, कळतंय ना बोललेलं सगळं. झोप आली, अजून जेवण करायचे, दही भात खायचं आहे आज. दही भात काही द्यायचं असेल ना असं तर साहेबांना मला चारावं लागतं. डॉग फूड फक्त तो स्वतः खातो. आणि माझ्या हाताला जखम झाली आहे म्हणून परवाच्या दिवशी दिदीने चारलेलं, कारण रिस्क नको म्हणून. आता आज कोणच नाही आहे. पप्पा परत मित्रांबरोबर चहा प्यायला गेलेत. आज मलाच चारावं लागणार आहे. हो ना, चला मग जायचं आहे खाली. पप्पांकडे जायचं, यायचं आहे का? उठा, कंटाळा आला. आता फिरून आलेत ना, एकदम जाम झालेत शेट. म्हणजे पूर्ण धुंदी आहे त्याच्या डोळ्यावरती बघा. दाखव तुझ्या फ्रेंड्स लोकांना. आले पप्पा, चला आता आले पप्पा खाली. मी चालले, बाय. तू नको येऊ. हां, नको येऊ. तू तिथेच झोप. तू खूप तसा हुशार आहे, तू तिथेच झोप. हां, खूप छान आहेस तू. यायचं नाही माझ्याबरोबर, मी एकटीच जाणार आहे. हो बस, मी जाते. बाय बाय बाय. दिवसभर आपल्या घरात झोपून राहतो आणि सारखं खाली जायचं असतं. आतासुद्धा डोलतोय. 8:30 वाजलेत रात्रीचे. किती झोपाव पण माणसाने. हां, गरम होतंय ना, खूप खूप गरम होते. म्हणून ह्याला असं वाटतं की खाली नेऊन बसावं. म्हणजे खाली कोबा आहे ना पार्किंगला, ते छान वाटतं याला तिथं बसायला. चला मग, चल खाली उठ. चल, चला खाली, चला की. खाली जायला लगेच तयार असता तुम्ही. चल जाऊयात खाली, चल. बेल्ट घेऊन ये जा. उठ लवकर. कुठे तुझा बेल्ट? जांभळ्यात येतोय. उठ पटकन. देऊ का मी? देऊ का बेल्ट हिमांशूला? हिमांशू दादाला देऊ का बेल्ट? चला देते. चल हिमांशू, तुझा बेल्ट, वीरचा बेल्ट धर तुला. तर हिमांशू, वीरचा बेल्ट. काय होतंय? हे पोरा, गरमीमुळे ना त्याला असं खूप धाप लागल्यागत होते. तरी मी फुल फॅन ठेवते दोन्ही पण. इथे 2 फॅन येते, एवढे फुल ठेवते. पण तो असं नाही का धाप लागल्यागत करतो, खूप कसं तरी होतं. पहिला तो बाथरूममध्ये जाऊन बसायचा. आता ह्या वर्षी तो जातच नाही बाथरूममध्ये, काय माहिती. नाही तर थंड लागावं म्हणून बाथरूममध्ये बसायचं. चल उठ, चल तुला बाथरूममध्ये बसवते. चल उठ, फॅन लावते. चल, दोन्ही पण फॅन लावते बघ. दोन्ही पण फॅन लावले त्याच्यासाठी बघा, कारण त्याला खूप त्रास होतो. ए बाळा, चला. चल पप्पा बोलतायत फोनवर. चल तू, चल नेते मी तुला खाली. चल, बेल्ट घेऊन बसलाय. किती वेळ झाले दादा बरोबर नीट फिरत नाही आमच्या वीर. चला, दार उघडा. माझ्या अगोदर बाहेर जायची तयारी कर. मी येऊ का नको? चल. थांब, मला येऊ दे दादा. वीर दादा मला येऊ देत. पिल्लू, मी येऊ? जा, तुम्ही येत नाही. जा, जाणार नाही तू तसं पुढं. जा, मी जाते घरी. मला माहिती माझं पिल्लू जाणार नाही मला सोडून. एकटो जात नाही तो बाहेर. तसं खूप छान आहे आमचं पिल्लू. चला, गुड बॉय. इकडं नाही आहे बाळा. आज मी
सगळ्या लेकरांना सकाळी खायला देऊन आले, कारण 6 वाजता एक प्रोग्राम होता घाणा आणि बांगड्याचा, जावेच्या मुलीचा, मावे जावेच्या मुलीचा. गाडीवर गेलो होतो. अक्षरशः म्हणजे इथून 20-25 किलोमीटर अंतर आहे. 25 किलोमीटरच्या अंतरावरती एकही असं दिसलं नाही की अमुक्या प्राण्यांसाठी कोणी पाण्याची सोय केली. ते पुण्यापासून जवळच त्यांचं गाव आहे. खूप वाईट वाटलं यार, एवढे उन्हाळ्याचे दिवस आणि लेकरांचे हाल. म्हणजे माणूस अजूनही सुधारत नाही की बाबा आपल्याला जसं पाणी लागतं, अन्न लागतं, तशा यांच्याही गरजा आहेत. आणि ही लेकरं, मुकी प्राणी, कुत्री, मांजरं असू द्या, रस्त्यावरच्या गायी, की ही लेकरं आपल्याच भरवशावर आहेत. आपण दिलं तरच त्यांना मिळणार आहे, पण लोकांची नीती बदलत नाही. वीर काय चाललंय खाली? वीर होय, वीर बाहेर ये पटकन, गुच्चील तू. वीर बाहेर ये, वीर बाहेर ये पटकन, बाहेर ये पटकन. वीर किटू, वीर कोण आहे खाली? हे बघ काय करतोय, पूर्ण गाडी खाली की झोपलंय. बापरे वीर काय चाललंय तुझं? पप्पांनाच नाव सांगते तुझं. चल आता पूर्ण आंघोळ घातलेली, 4 वाजता आंघोळ घातली याला. एवढी छान पप्पांनी गावावरून येऊन, आणि याने एवढं घाणेरडा झोपला खाली. फटकायला सांगते पप्पांना. आई ग, सगळं ओलं ओलं. वीर काय केलंस रे तू हे? हां चल, पप्पांना सांगते आता. चला, पूर्ण गाडी खाली झोपलाय. चल चल आता घरी चल. बरोबर वीर, मी येत नाहीये, तुझा जा दादा बरोबर. मॅगीचा वास आहे ना दादाच्या अंगाला. का रे, जा की दादा बरोबर. ए हिरो, याचा दादा बरोबर जा, जा पटकन. वीर, त्या दादाकडे ना, त्यांच्याकडे पण नवीन भाडेकरू आलेत आमच्या बिल्डिंगमध्ये. त्यांच्याकडे पण एक फिमेल आहे, आत्ता नवीन आलेत राहायला. मॅगी आहे तिचं नाव. काय होते वीर, काय चाललंय? चल 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 पटकन, चल चल ना. खूप त्रास देतो बाबा. काय होतंय? होतंय काय? हां, घाणेरड्या मातीत तिथं लोळतोय का? काय शोधतोय रे हा? मॅगी आहे, मॅगी गेली, आली नाही ती वरती. की सुंदर आंघोळ घातली होती त्याच्या बाबांनी, पप्पांनी. अक्षरशः तो गाडी खाली जाऊन झोपला. बापरे, कठीण आहे या पोराचं. अरे बाबा चल ना वरती. वीर गेला तो दादा, इथून गेला, लिफ्टमधून गेला वरती. इकडे गेला बघ, लिफ्टमधून गेला. चला आता पप्पा बघ कशी ओरडते.